रोज रोज भाजीला काय करावं हे सगळ्यालाच प्रश्न पडतो. त्यासाठी आज आपण मस्त अशी हरभऱ्याच्या डाळीची आमटी करणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आणि लवकर होणारी. त्यासाठी आपण 1 वाटी डाळ 4 ते 5 तास भिजत ठेवणार आहोत, किंवा एक रात्रभर जरी तुम्ही भिजत ठेवली तरी चालेल. सकाळच्याच भाजी करायची असेल तर रात्रभर 1 वाटी डाळ हरभऱ्याची भिजत ठेवायची. तर बघू शकता किती मस्त आपली डाळ भिजली गेली आहे. डाळ भिजल्याने आमटी चव पण छान येते आणि डाळ आहे ती लवकर शिजते. तर त्यासाठी मी 1 ते 2 वाटी ह्या डाळीमध्ये पाणी घालून घेणार आहे. तुम्ही वाटलंच तर कुकरमध्ये पण डाळ लावू शकता. कुकरमध्ये डाळ लवकर शिजते. आपल्याला डाळ आहे तर इथं आता गॅसवरती मांडली शिजण्यासाठी. तर ह्याला कमीत कमी अर्धा तास तरी शिजायला लागेल. तर हे वरला जो भेस येतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. गॅस फुल केल्याच्या नंतर ह्याला उकळी आली की जो भेस आहे तो खूप मोठा वरती येतो आणि तो आपल्याला सगळा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा मीठ टाकून ह्याला मिक्स करून झाकून ठेवून अर्धा तास तर ह्याला टाईम लागेल शिजायला. कुकरमध्ये जास्त टाईम लागत नाही. तुम्ही कुकरमध्ये पण डाळ शिजू शकता. तर इथं झाकून ठेवून आपण अर्धा तास ह्याला शिजू देऊया. तर इथं अर्धा तास झाला. डाळ पण चांगली शिजली. मध्ये मी याला हलवत राहिली आणि पाणी पण टाकलं. तर हे बघा, ही डाळ मस्त आपल्याला अशी एकदम पाण्यासारखी ही करायची, शिजवून घ्यायची, एकदम म्हणजे गाळ करायचा तिचा. तर किती मस्त आपली डाळ पण शिजली गेली. तर त्यासाठी आता आपण डाळीला लागणारं वाटण इथं खोबरं, लसूण, जिरं मी एकत्र कुटून घेतलं. त्यानंतर इथं 1 ते 1.5 चमचा मी पातेल्यामध्ये टाकून व्यवस्थित आपलं परतून घ्यायचं आहे. इथं मी कढीपत्ता पण टाकू शकता, आलं पण टाकू शकता. तर आपलं आता व्यवस्थित परतलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपलं पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकल्याने ते परत चांगलं जरा परतलं जातं आणि जो कच्चा वास असतो तो जातो. आपण जेव्हा तेल टाकतो तेलाने त्याचा कच्चा वास जातो, जसं पाण्याने पण वास जातो. तर ही भाजी ऑइल फ्री आहे, ह्याच्यामध्ये कसलंही तेल जाणार नाही. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. 1 चमचा लाल तिखट, गरम मसाला, हळद, कांदा मसाला. कांदा मसाला नसेल तर घरी तुम्ही बनवू शकता किंवा नाही टाकला तरी पण चालेल. फक्त त्याला थोडासा काळा रंग येतो आणि खायला चव पण येते. तर त्यासाठी हे बघा आपली मस्त असा मसाला असा वाटतोय की आपण तेलामध्येच मसाला फ्राय केला. तर बघू शकता किती मस्त त्याला ग्रेव्ही टेक्स्चर आले. आणि ह्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झालं की आपली ती डाळ शिजलेली आहे, ती डाळ सगळी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. टाकल्याच्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर ह्याला अजून 5 ते 6 मिनटं कमी गॅसवरती ह्याला थोडंसं कडू द्यायचं आहे. कड आला की आपली भाजी ती आहे, सगळे मसाले वगैरे टाकले तेवढं एकजीव होतो. तर बघू शकता आपली आमटी किती मस्त रेडी झाली आहे. आणि ह्याच्यावरती मसाला ह्याचा आपल्या खोबऱ्याचा वरती असा कट पण आला आहे. तर एक उकळी आली. आता ह्याला एक उकळी आली की 4-5 मिनटाला कमी गॅसवरती शिजू द्यायचे. 4 मिनटं झाले, 4-5 मिनटं. तर बघू शकता आपली आमटी मस्त अशी रेडी झाली. तर खूप अशी पातळ पण नाही, मस्त दाटसर पण आहे, खूप घट्ट पण चांगली लागत नाही. तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत पण खाऊ शकता. तर बघू शकता ही आपली आमटी. तर ह्याच्यामध्ये दुसरं आपण काही पण ॲड केलेलं नाही, फक्त डाळ आणि मसाला एवढंच आहे. तरी पण मस्त अशी घट्टसर आहे. आणि तुम्हाला खूप लोकांसाठी बनवायची असेल तर फुल 1-1.5 वाटी तुम्ही डाळ घेऊ शकता. मस्त चपातीसोबत एन्जॉय करा. आणि ऑइल फ्री भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत.